पंचनामे 3 तक्रारी वारंवार, तरीही वाळू तस्करावर कारवाई कधी? कोठाळा खुर्द विषयाची महसूल प्रशासन सह पोलिसाकडे अर्थ हाक. मौजे कोठाळा खुर्द तालुका अंबड परिसरात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात अखेर प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कृष्णा केशवराव गुळवणे यांनी 19 ऑगस्ट 2026 रोजी उपविभागीय अधिकारी जालना यांच्याकडे अर्ज देत संबंधित वाळू तस्करावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार गाव परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा व वाहतूक सुरू असून यामुळे शेती आणि परिसरात नुकसान होत आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना अनेकदा माहिती देण्यात आली, मात्र अद्याप अपेक्षित कारवाई झाली नसल्याचा आरोप अर्जात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात 29 मे 2026, 23 जून 2026 आणि 31 जुलै रोजी शेती व संबंधित ठिकाणचे पंचनामे करण्यात आल्याचे अर्जदाराने नमूद केले आहे. तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी केलेले पंचनामे तहसील कार्यालयात दाखल असल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र पंचनामे झाले, कागदपत्र कार्यालयात दाखल झाली, तक्रारी करण्यात आल्या, तरीही कथित वाळू तस्करावर ठोस कारवाई का झाली नाही, असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. अवैध वाळू उपसा व वाहतुकीमुळे शासनाचा महसूल बुडत असल्यास त्याची जबाबदारी कोणाची? पंचनामे केल्यानंतरही कारवाई रखडण्यामागे नेमकी कारणे काय? संबंधित यंत्रणा वाळू तस्करावर मेहरबान आहे का? असे अनेक प्रश्न या तक्रारीनंतर चर्चेत आले आहेत. अर्जदार कृष्णा गुळवणे यांनी उपविभागीय अधिकारी अंबड यांच्याकडे या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यावर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान प्रशासनाने या तक्रारीवर कोणती भूमिका घेते आणि पंचनाम्यामध्ये नमूद बाबीवर प्रत्यक्ष कारवाई कधी होते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. मौजे कोठाळा खुर्द तालुका अंबड येथे मागील अनेक वर्षापासून अवैध पद्धतीने वाळू उपसा होत आहे. त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे. गावातील लोकांना, शाळेतील विद्यार्थ्यांना, अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना याचा त्रास होतो आणि जर त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला तर ती आरेरावीची भाषा करतात, दमदाटीची भाषा करतात, जीव मारण्याची धमकी देतात. आणि आम्ही जे वाळू काढतो तर ते लोकांना आमचा हप्ता चालू आहे, तहसील कार्यालयाला हप्ता चालू आहे, पोलीस स्टेशनला हप्ता चालू आहे असं ते म्हणतात. तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही नियमानुसार करा. आणि तसंच आम्ही मागच्या 2 महिन्यापूर्वी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तहसील मंडळ अधिकारी तहसीलची जी कमिटी आली त्यांनी पंचनामे केले. त्या पंचनामा हा माझ्या हातात आहे पंचनामा. 23/6/2026 हा पंचनामा आहे 200 ब्रातचा आणि 31/7/2026 200 ब्रातचा आहे. हा पंचनामा करून 2 महिने झाले तरी प्रशासनाने यांच्यावर कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही. आणि ते म्हणतात, ते आम्हाला कधी कधी खरं वाटतं की प्रशासनाला त्यांचा हप्ता चालू असल्यामुळं ते लोक यांच्यावर त्यांच्या दबाव असल्या कारणाने यांच्यावर गुन्हा दाखल करत नाहीत. आणि माझी प्रशासनाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की तुम्ही हे जे असे वाळू तस्कर मोकाट आहेत, गावगाड्यामध्ये सर्वसामान्य माणसाला त्रास देतात, त्यांच्यावर ज्यांचे ट्रॅक्टर जप्त करून त्यांच्यावर मकोका किंवा MPDA सारखे गुन्हे लावून त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम प्रशासनाने करावे अशी मी महसूल विभागाला विनंती करतो.